नमस्कार मित्रांनो, रविधामध्ये तुमचं स्वागत. रविधा, विविध विषयांवर गप्पा रवि सोबत. सब कुछ और कुछ भी रविधा. रविधा, विधा विविधा सदा बाय रवी. तर आज आपण रविधामध्ये भेटणार आहोत देहदान आणि अवयवदान या क्षेत्रात काम करणारा, जनजागृती करणारा माझा मित्र विनोद डावरे याला. विनोद मागच्या अनेक वर्षांपासून या क्षेत्रामध्ये काम करतोय, जनजागृती करतोय. त्याने त्याच्या प्रयत्नामधून आजपर्यंत 11 देहदान आणि 2 ब्रेनडेड व्यक्तींच्या 9 अवयवांचं यशस्वी प्रत्यारोपण केलं आहे. परभणीच्या सांस्कृतिक क्षेत्रात देखील चांगलं काम करणारा, उत्तम काम करणारा विनोद आपल्याशी आज देहदान आणि अवयवदान या विषयावर त्याचे अनुभव शेअर करणार आहे, आपल्याशी गप्पा मारणार आहे. तर आपण भेटूयात विनोद डावरे. विनोद डावरे, ज्याच्याविषयी मी तुम्हाला आत्ता सांगत होतो, देहदान आणि अवयवदान या चळवळीत परभणी आणि परिसरात फार मोठं काम विनोदचं आहे. मी तुम्हाला जसं यापूर्वी सांगितलं, विनोद खूप चांगला नाटकात काम करणारा कलावंत आहे, सामाजिक क्षेत्रात काम करणारा कलावंत आहे. पण आज आपण त्याला नाटकाविषयी काहीही विचारणार नाही, त्याच्याशी नाटकाविषयी काहीही बोलणार नाही. म्हणजे तुझा आणि माझा आवडता विषय जरी असला तरी आपण नाटक सोडून आपण एका गंभीर गोष्टीविषयी बोलण्यासाठी मी तुला इथं बोलावलंय. आणि जी, जसं मी इंट्रोमध्ये तेच तुझ्याबद्दल सांगत होतो की ही खूप सुतकात असणारी गोष्ट आहे, टाळल्या जाणारी गोष्ट आहे सारखी सारखी. आणि आमच्यासारख्या माणसाला तू त्या विषयावर जर बोलायला आलास तर त्या विषयाची थोडीशी नापसंती असते, टाळण्याकडेच कल असतो प्रत्येक. तर हे सगळं असताना सुद्धा माझ्या मनातला पहिला प्रश्न की तू या क्षेत्राकडे कसं काय वळलास? म्हणजे सामाजिक क्षेत्रात काम करण्याची तुझी आवड आहे मला माहिती आहे. तुझी आई चांगली सामाजिक क्षेत्रात काम करत होती, वॉर्ड मेंबर होत्या काकू. पण तरीसुद्धा इतर अनेक क्षेत्र असतात जे ग्लॅमरस असतात थोडेसे, पण हे थोडंसं कमी ग्लॅमरस असलेलं आणि थोडंसं वेगळ्या पद्धतीचं देहदान आणि अवयवदान याविषयी तू कसं काय काम करायला सुरुवात केलीस? अगदी बरोबर. एक समाजकार्याचा वारसा तू म्हणाल्याप्रमाणे घरापासून आहेच, प्रश्नच नाही. बरोबर. तर ॲक्च्युली या कार्यामध्ये मी ओढल्या गेलो ते 2015 साली. माझ्या वडिलांचं म्हणजे नानांची आणि माईंची दोघांची इच्छा होती की आपलं देहदान झालं पाहिजे. मला आठवतं जून 15ला 2015 च्या 13 तारखेला, कोरोनाच्या आधीची गोष्ट आहे. कोरोनाच्या खूप आधीची गोष्ट, कोरोना किस्सा नंतर सांगतो. 13 जून 2015ला जेव्हा नानांचा मृत्यू झाला, खोटं वाटेल पण 1 जूनपासून त्यांनी माझा फॉलोअप घ्यायला सुरुवात केली की सिव्हिल सर्जनला भेटलास का, आरएमओला भेटलास का. म्हणजे एक मिनिट, ही देहदानाची संकल्पना नानांची त्यांची इच्छा होती की देहदान करायचं म्हणजे करायचं. त्यापूर्वी तुझ्याही मनात याच्याविषयी काही मी अनभिज्ञ, मला काही या गोष्टीची सुरुवात केली घरात चर्चेला. अगदी या बाबतीमध्ये मीही अनभिज्ञच होतो. म्हणून आता नानांनी सांगितलंय म्हणून मी ते काम मनावरती घेतलं. मग सीएसला भेट, आरएमओला भेट वगैरे वगैरे या गोष्टी करायला लागलो. खोटं वाटेल पण नानांचा देहदान करताना मला अक्षरशः स्ट्रगल करावा लागलेला आहे. बरं. म्हणजे असं वाटतंय की मी दान करतो आहे आणि माझ्या नशिबी हे काय येतं आहे इथंपर्यंत. आणि मला अगदी म्हणजे फ्रस्ट्रेशन यायला लागलं होतं. पण शेवटी एक पुत्र या नात्यानं माझं कर्तव्य होतं की माझ्या वडिलांची अंतिम इच्छा पूर्ण करायची, बाय हुक और क्रूक. कुठल्याही परिस्थितीमध्ये मला माझ्या नानांची अंतिम इच्छा पूर्ण करायची होती. म्हणजे मला असं जाणवतंय की वडिलांची अंतिम इच्छा पूर्ण करण्याकरता तू जी धडपड केलीस, अगदी, आणि त्या धडपडीमध्ये तुला जो त्रास झाला तो इतरांच्या वाट्याला येऊ नये. एक्झॅक्टली मला तेच सांगायचं आहे की मला एक्झॅक्टली तेच सांगायचं आहे की मला माझ्या नानांचा देहदान करत असताना झालेला जो त्रास आहे तो पाहून मी हे ठरवलं की याच्या पुढचं समाजकार्य आपण याच्यातच करायचं.
म्हणजे तुझा जो मूळ प्रश्न आहे हा. की या क्षेत्रात कसा ओढला हा, गेलो, हा. तर कारण ते झालेलं आहे. आणि नानांचं देहदान कोणत्या हॉस्पिटलला केलंस मग तू? त्यावेळेस परभणीमध्ये देहदान होतं कुठल्याही मेडिकल कॉलेजेसला. बरं, हा एक त्यामुळे- महत्वाचा मुद्दा आहे. हा. म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलला वगैरे तुम्ही देहदान नाही करू होत शकत. नाही. मेडिकल कॉलेजलाच फक्त देहदान होतं. हम्म. आणि त्यावेळेस परभणीमध्ये मेडिकल कॉलेज नसल्यामुळे मला नांदेडच्या गुरु गोविंद सिंगजी मेडिकल कॉलेजला त्यांचा देह दान करण्यात आला. पण आता हा देहदानाचं आपण आधी संकल्पही करू, त्याच्याविषयी तांत्रिक माहिती आम्हाला तुझ्याकडून पाहिजेच आहे. पण देहदानाबरोबरच अवयवदानाचं सुद्धा तू काम करतोस. तर हे देहदान आणि अवयवदान याच्यासाठी लागणाऱ्या नेमक्या तांत्रिक बाजू कोणत्या असतात? म्हणजे कारण कसं आहे की कारण हा एक उपचाराचा भाग आहे आणि त्याच्यामध्ये बरीच कागदपत्र असतात, बऱ्याच मान्यता असतात, यामकीची सही तमक्याची सही, कुठं नेमकं तर ह्या तांत्रिक बाजू काय असतात नेमक्या? खरं सांगायचं म्हणजे या कुठल्याच तांत्रिक बाबू नाही आहेत. बरं, म्हणजे उदाहरणादाखल सांगायचं की मला देहदान करायचं आहे, मी फॉर्म भरला आहे, किंवा आपण पेपरमध्ये बातम्या वाचतो की यांनी अवयवदान केलं. तर अवयवदान केलेलं नसतं, ते फक्त संकल्प केलेला असतो. बरं. कारण मी माझं अवयवदान मी करू शकतच नाही. हां, तो का फक्त नाही करू शकत? संकल्प काढून माझ्या मृत्यूनंतरच माझा जर देहदान किंवा अवयवदान होणार असेल हा. तर त्यावेळेस सही करायला मी नसणारच आहे ना. मग त्यावेळेस निर्णय घेणारे जे आहेत ते जवळचे नातेवाईक. बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणून या फक्त फॉर्मॅलिटीज आहेत. जसं मी आताही माझ्याकडे देहदानाचे फॉर्म भरायला जेव्हा येतात, मागायला लोक येतात, तेव्हा त्यांना सांगत असतो की 2 प्रतीमध्ये फॉर्म भरा, एक प्रत घरी फ्रेम करून लावा, दुसरी माझ्याकडे आणून द्या. त्याच्या मागचं कारण हे आहे. म्हणजे एक मिनिट, हा देहदानाचा फॉर्म कुठल्याही शासकीय कार्यालयात दाखल करायचा नसतो? नाही, तो मी मेडिकल कॉलेजला दाखल करतो. बरं, तो त्रास तुम्हाला नको म्हणून तो मी माझ्या लेवलवरती जमा करून नजीकच्या medical college. एकत्रित फॉर्म मी मेडिकल कॉलेजला दाखल करतो. बरं बरं. पण 2 फॉर्म भरा, एक मला आणून द्या, एक घरी फ्रेम करून लावा, याची मागची 2 ते कारण. स्मरण राहिलं पाहिजे सतत. 2 कारण. स्मरण तर राहिलंच पाहिजे. हा, हा. त्या व्यतिरिक्त उद्या माझा मृत्यू झाला, माझ्या इच्छेप्रमाणे माझी बायको जर माझा देहदान करत असेल, त्यावेळेस तुझ्यासारखे मित्र किंवा नातेवाईक असं करतात का हो वहिनी, हो, हो, हो. म्हणून तिला तिच्यापासून रोखतील. हो हो हो. म्हणून तिने सांगताय की ही ते त्यांची बघा, इच्छा आहे. हा फ्रेम करून लावलेला फॉर्म आहे, ही त्यांची इच्छा आहे म्हणून मी हे करते. बरोबर. हे मी गेल्यानंतर हां. आणि माझ्या हयातीमध्ये मी जर फ्रेम करून लावलेला फॉर्म आहे, तू माझ्याकडे चहा घ्यायला आला तर तू म्हणतो अबे हे काय हो, केलं, हो. तर मी तुला समजावून सांगू शकतो हो. की मी हा म्हणजे संकल्प या केलाय. निमित्तानं एक्झॅक्ट ही चळवळ होते सुद्धा. चेन ज्याला म्हणतो ना चेन, आपण, बरोबर आहे. की ही चेन वाढत राहावी, बरोबर. ही माझी प्रामाणिक इच्छा. बरोबर आहे. म्हणून मी फॉर्म देताना 2 प्रतीमध्ये भरा, हां. एक घरी लावा, एक मला आणून द्या. आता मला असं. एक सांग की देहदान आणि अवयवदान याच्यामधला एक अशी बारीक रेषा आहे, नेमकी ती काय आहे? म्हणजे कशा पद्धतीने हे वेगळे आहेत दोन्ही? अगदी बरोबर आणि मायन्यूट प्रश्न आहे की देहदान आणि अवयवदान याच्यामध्ये फार अस्पष्ट सीमारेषा आहे. जसं आपणही किंवा शिकली सवरलेली बोलतात की विनायक काम कर, आता मी मेलो ना की माझी किडनी, लंग्स, जे काय अवयव लागतील ते सगळे काढून घे आणि मग हे करून. हो. असं होत नाही. हा महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे अवयवदान आणि देहदानामध्ये मूळ फरक आहे. अवयवदान करत असताना तुमचं ब्रेन डेड असणं गरजेचं आहे, पण बाकी सिस्टीम चालू पाहिजे. एक्झॅक्टली. ब्रेन डेडचा अर्थ असा, ब्रेन डेड आणि कोमात याच्यातही फार फरक आहे. कोमातला पेशंट युटर्न घेऊन परत येऊ शकतो, पण ब्रेन डेडचा पेशंट आयुष्यात युटर्न घेणार नाही याची गॅरंटी असते. बरोबर आहे. दुसरी आता थोडीशी अजून तांत्रिक माहिती सांगतो जी सर्वसामान्यांना माहीत नाही. ब्रेन डेड, डॉक्टरांनी एका पेशंटला ब्रेन डेड डिक्लेअर केल्याच्या नंतर त्याच डॉक्टरला पुन्हा संधी दिली जाते की 8 तासानंतर त्यांनी पुन्हा टेस्ट कराव्यात आणि मग तेव्हा डिक्लेअर करावं की येस ही इज ब्रेन. म्हणजे हे कन्फर्म करावं लागतं. कन्फर्म करणं म्हणजे मला वाटलं हा पेशंट ब्रेनडेड आहे म्हणून तो ब्रेनडेड डिक्लेअर करता येत नाही. त्याच्या काही तपासण्या असतात, त्या तपासण्या केल्याच्या नंतर पुन्हा 8 तासानंतर सेम तपासण्या रिपीट कराव्या लागतात आणि त्याच वेळेस जाहीर केलं जातं की येस ही इज ब्रेनडेड. ब्रेनडेड पेशंटमध्ये मेंदूचा आणि अवयवाचा शरीराचा संबंध सुटलेला असतो, पण त्यावेळेस हार्ट मात्र चालू राहतो.
म्हणजे रक्तपुरवठा वेगळ्या वेगळ्या सगळ्या अवयवांना रक्तपुरवठा आणि ऑक्सिजनचा पुरवठा चालू असतो, म्हणून अवयव चालू असतात आणि चालू असलेले अवयवच मला दुसरीकडे रिप्लांट करता येते. हा खूप म्हणजे महत्वाचा फरक देहदान आणि अवयवदानामधला. आता थोडासा वेगळा प्रश्न माझ्या मनात जो येतो आणि कदाचित सगळ्यांच्याच मनात आमच्यामध्ये असतो की अवयवदान करताना आजकाल सिनेमातून म्हणा किंवा सिरियलमधून म्हणा आमच्या डोक्यात सारखं भरवलं जातं की असं एक रॅकेट असतं आणि ते रॅकेटची माणसं काम करत असतात, मग ती किडन्या विकत घेतात, मग ते काहीतरी लिव्हरचं काहीतरी ट्रान्सप्लांट. तर तुम्ही जे काम करता ते काम जे सामाजिक जाणीवेतून करता, तर ते खरंच या भागामध्ये किंवा या क्षेत्रामध्ये काम करणारी अशी माणसं असतात का? आणि जर अशा पद्धतीचं काम होत असेल तर अवयवदान करण्यासाठीचा जो निर्णय नातेवाईक घेतात त्यांना एक विश्वास असला पाहिजे की माझ्या नातेवाईकाचं दिलेले अवयव हे योग्य माणसापर्यंत पोहोचत आहेत, ते विकल्या जात नाहीयेत, त्याचा व्यवहार होत नाही. अगदी बरोबर, छान प्रश्न विचारला. एक तर योग्य माणसापर्यंत म्हणजे गरजू माणसापर्यंत जाणार आहे याबद्दल वाद नाही, कारण उगीच किडनी मला मिळते आहे म्हणून मी किडनी बदलून घेत नाही. बरोबर आहे, ही पहिली गोष्ट. बरोबर आहे अगदी. दुसरी गोष्ट, कधी काळी असेल माहीत नाही पण नसावं, पण आजच्या घटकेला तुला म्हणून सांगतो, एक ऑर्गन काढणं म्हणजे एक किडनी काढणं आणि दुसऱ्या एका बॉडीमध्ये बसवणं, या प्रोसेसमध्ये साधारणतः 340 लोक असतात. 340 स्वीपर पासून, अगदी काम करणाऱ्या मावशीपासून ते ॲम्ब्युलन्सचा ड्रायव्हरपासून हे सगळे असे साधारणतः 340 लोकांच्या याच्यातून ही प्रोसेस सुरू होते. म्हणून पहिली गोष्ट की याच्यामध्ये गोपनीयता राहूच शकत नाही, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, देवदयेने म्हणा भारतासारख्या देशामध्ये ZTCC हे एकमेव क्षेत्र आहे की जिथे करप्शन नाही. खरंच चांगली गोष्ट. तुम्ही कुणीही असा, तुमचा नंबर लागल्याशिवाय तुम्हाला ऑर्गन मिळत नाही. मग तुम्ही कुणीही असा, म्हणजे तुमची सोशल स्टेटस काही असो, काहीही तुम्ही कुणीही असा, आर्थिक दृष्ट्या असू द्या, सोशल स्टेटस असू द्या, तुम्ही कुणीही असा, तुमचा नंबर त्या सिक्वेन्सनी आल्याच्या नंतरच लागणार आहे. अगेन्स्ट मॅच होणार. जसं परभणीतल्या एका मुलाची नांदेडमधल्या एका व्यक्तीचं किडनी जेव्हा मॅच झाली तेव्हा नांदेडमध्ये त्याचा वेटिंग लिस्ट 11वा होता, पण 11वा नंबर 1 नंबर कसा झाला तर ते मॅच त्याची झाली. दोघांचा ब्लड ग्रुप एक होता आणि दोघांची मॅचिंग म्हणजे शक्यता ज्याला म्हणतो की ही किडनी त्याच्या बॉडीमध्ये सर्वाइव्ह होण्याची शक्यता ही जिथे जास्त असते त्याच व्यक्तीला ते दिलं जातं. म्हणून त्याचा वेटिंग लिस्ट प्रमाणे 11वा नंबर असूनही त्याचा 1 नंबरवरती नंबर आला, कारण ही परफेक्टली त्याची मॅच झाली. आणि त्या बाबतीतही सांगतो की त्यावेळेस डॉक्टरांनी जेव्हा त्या पेशंटला डिस्चार्ज केला किडनी ट्रान्सप्लांट करून, त्यावेळेस आम्हालाही सत्कारासाठी तिथे बोलावलं. त्यावेळेस डॉक्टरांनी एक सांगितलं की आता हा पेशंट किडनीनी कधीच मरणार, तो मरेल तो दुसऱ्या कशाने मरेल पण किडनीनी कधीच मरणार. कॉन्फिडन्स इतका कॉन्फिडन्स त्यांनी दिला होता. खूप महत्वाची गोष्ट आहे, कारण ज्याला आपण सत्पात्री दान म्हणतो. एक्झॅक्टली, मला ते सत्पात्री दान ज्याला, मग अगदी तेच म्हणायचंय मला. आणि तुला सांगतो, तो रुग्ण 10 वर्षापासून डायलिसिसवर होता, फक्त त्यांनी आशा सोडली नव्हती. उम्मीदों पे दुनिया का में आपण म्हणतो तसं त्यांनी आशा सोडली नव्हती. जवळपास 45-48 वर्षाचा तो माणूस होता आणि त्याचे वडील त्याच्यासाठी मरमर करत होते. म्हणजे विचार कर कुठल्या लेवलला. नाही, खूप अवघड. आपण जेव्हा दवाखान्यांमधून या गोष्टी पाहतो, खूप व्याकुळ झालेली माणसं असतात, खूप फ्रस्ट्रेट झालेली माणसं असतात, पण या सगळ्यांना आशेचा किरण दाखवणारी ही एक गोष्ट आहे. अगदी. आणि हा आशेचा किरण यासाठी आहे की आपल्याकडे तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत, आपल्याकडे हे ट्रान्सप्लांट करण्याची संपूर्ण टेक्नॉलॉजी आहे. भारत त्या दृष्टीने खूप प्रगत देश आहे, खूप प्रगती केलेली आहे. त्यातल्या त्यात महाराष्ट्र तर खूप पुढे गेलेला आहे आणि त्यासाठी मेडिकल टुरिझम सुद्धा आहे ना आपल्याकडे. तर या सगळ्या गोष्टी असल्यामुळे ह्या गोष्टी होऊ शकतात. पण मला एक लक्षात येत नाही किंवा मला तुझ्याकडून हे ऐकायचं आहे की सामाजिक पातळीवर याबाबतची जागृती आहे का? दुर्दैवाने नाही आहे. आता जसं तू म्हणाला की हा विषय टाळण्याजोगाच आहे,
ते अगदी खरोखरच आहे की या विषयाला कोणी हात घालत नाही आणि तो विषय टाळण्याकडेच कल असतो. आता फ्रँकली बोलतो की मोदी सरकार आल्यापासून किंवा फडणवीस सरकार आल्यापासून त्यांची एक विजन ठेवलेलं आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्हाला मेडिकल कॉलेज द्यायचे. हो. मला सांगा की मेडिकल कॉलेज तुम्ही द्याल, पण त्या शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देह उपलब्धीचं काय करतायत? हा एक शून्य. म्हणून म्हटलं की एक काळ होता, आता या अनुषंगाने मी तुला इंटरप्ट करतो, या अनुषंगाने मी बोलतो की एक काळ होता की लोक ब्लड डोनेट करायला धजावत नसायचे. पण अवेअरनेस एवढा झालाय की आता ब्लड डोनेशनचा कॅम्प लागला तरी तुझ्यासारखा जातो, ब्लड डोनेट करतो आणि निघून येतो. ओळख लागत नाही, पाळख लागत नाही, एक बिस्किट एक चहा याच्यामध्ये. मग हा काळ येण्यासाठी किती वेळ लागणार आहे? आणि त्याच्यासाठी अशी एखादी डेडिकेटेड रजिस्टर्ड अशी एखादी संस्था काम करते का महाराष्ट्रामध्ये म्हणा? संस्था जागोजागी छोट्या मोठ्या संस्था किंवा माझी संस्था काम करते आहे, पण माझ्या मर्यादा आहेत. बरोबर. हा अवेअरनेस जोपर्यंत सरकारी स्तरावरून होत नाही तोपर्यंत आमच्या काम करण्याला मजा नाही. मग शासकीय स्तरावरून तुम्हाला बॅकअप करण्यासाठी किंवा तुम्हाला प्रोत्साहित करण्यासाठी काही? दुर्दैवाने काहीही नाहीये. इनफॅक्ट की मी स्वतः याचा फॉलोअप शासन दरबारी घेतलेला आहे, पण तरीही शासन सरकारी कामासारखंच चालतं आहे. फक्त मला माहिती आहे, मला माझं काम करायचं. मुद्दा मांडलास की प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक मेडिकल कॉलेज येऊ घातलेलं आहे, आज होईल 2 वर्षांनी होईल. मला हे विचारायचं की त्या एका म्हणजे महाविद्यालयामध्ये, वैद्यकीय महाविद्यालयामध्ये साधारण 100 आपण ॲव्हरेजमध्ये असतो 130 ते 150 100 ते 150 कोटाच असतो. ते 130चा कोटाच असतो, म्हणजे साधारणतः 150 विद्यार्थी दरवेळेस. मग विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी म्हणजे अनाटॉमी हा जो महत्त्वाचा सब्जेक्ट ती शिकण्यासाठी साधारणपणे किती विद्यार्थ्यांच्या मागे एक मृतदेह लागतो? आयडियली पाहायला गेलं तर 8 विद्यार्थ्यांमागे एक देह असावा. बर. दुर्दैवानं एका बॅच मागे एक देह मिळतोय. म्हणजे साधारणतः 120 ते 130 विद्यार्थ्यामागे एक देह. म्हणजे मी तुला सांगतो, मी आता कॉलेजमध्ये फिजिक्स शिकवतो, इलेक्ट्रॉनिक्स शिकवतो. आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतंत्र प्रॅक्टिकल करण्यासाठी उपकरणं देत असतो. एक्झॅक्टली. पण तुझं असं म्हणणं आहे की 20 विद्यार्थ्यांनी एकाच उपकरणावर काम करायचं, म्हणजे आमच्याकडे 20 जणांची बॅच असते म्हणून. पण 130 विद्यार्थ्यांनी म्हणजे ही खूप अवघड. यातून मग चांगले तज्ञ डॉक्टर्स निर्माण होणं. बरोबर. मी अगदी तुला कुठली गोष्ट हाताळल्याशिवाय त्याला मजा नाही. बरोबर आहे. किंवा मानवी देहाचं तुम्ही एकदा तुम्ही डिसेक्शन केल्याच्या नंतर मध्ये काय आहे हे पाहत राहणार आहात, पण डिसेक्शन करण्यासाठी तुमचा हात लागणं गरजेचं आहे. अगदी बरोबर. पण ते दुर्दैवानं महाराष्ट्रासारख्या काही ठिकाणी तर 100 ते 150 विद्यार्थ्यांना. आता आपण म्हणतो आहोत की आता तू प्रयत्न करतोस, इतर अनेक कार्यकर्ते आहेत या क्षेत्रात काम करणारे, शासकीय पातळीवरून समजा काही होत नाही, पण जे मेडिकल कॉलेजेस आहेत त्यांचा काही पुढाकार असतो का की आम्हाला डेड बॉडीज मिळाल्या पाहिजेत, याच्यासाठी काही अवेअरनेस प्रोग्राम घेणं किंवा परिसरामध्ये काही असे कॅम्प भरवणं, फॉर्म भरून घेणं, असं काय असतं का? आताशा खाजगी मेडिकल कॉलेज त्या दृष्टीने प्रयत्न करत आहेत की आमच्यासारखे लोकलचे कार्यकर्ते धरून चला आपण कॅम्प घेऊ वगैरे या गोष्टी करत आहेत. सरकारी स्तरावरही होतात, पण शेवटी सरकारी कामे सरकारी कामासारखीच होतात, खाजगीवाले थोडंफार. आता याच्यामध्ये काय झालेलं आहे की सरकारी मेडिकल कॉलेजेसमध्ये कंपल्सरी देह आहे, त्यातल्या त्यात खाजगीवाल्यांनी पुन्हा मधून पळवाट काढली, देह रबरी ठेवले. म्हणजे इथून असली चेन उघडायची, आतमधले ही किडनी, हे लंग्स, हे लिव्हर, हे आतडे, हे छोटे आतडे, हे मोठे आतडे, हे दाखवायचे. नाही, ते पण कृत्रिम झालं ना. ते तर कृत्रिमच झालं, पण काहीच नसल्यापेक्षा ते दाखवायचं. जे मेडिकल कॉलेज दुधाची तहान म्हणतो, दुधाची तहान ताकद, तशी ज्ञानाची तहान आपली त्या पुतळ्यावर म्हणा, मॉडेल जसे मॉडेल आपण, आणि हे मॉडेल तर आपण शाळेतही पाहिलेले आहेत ना. बरोबर. मग त्याच्यावरती मजा, किंवा चार्टवरती आपण ही किडनी पाहतो, प्रत्यक्ष किडनी पाहता किडनी वेगळी दिसते. खरंय. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळं मला असं जाणवायला लागलंय की या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी खूप वाव आहे खूप. त्या दृष्टीनं तुझे काही प्लॅन्स आहेत पुढचे या क्षेत्रामध्ये आणखीन वेगळ्या पद्धतीनं लोकांना प्रवृत्त करण्यासाठी, लोकांना जागृत करण्यासाठी आणखीन काही तुझी संस्था काम करते का? तू कोणत्या संस्थेद्वारे हे सगळं काम करतोस का, हे वैयक्तिकच आहे सगळं? नाही, झपूर्झा सोशल फाउंडेशन नावाची एक माझी संस्था, मी त्याचा डायरेक्टर आहे. बरोबर. मी या संस्थेच्या अंतर्गतच हे कामं करतो आहे.
या संस्थेच्या अंतर्गत मी शासन दरबारी. कारण कसं आहे रवी, भारतामध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक तर कुठल्या तरी गोष्टीची सक्ती करा किंवा लालूच दाखवा. या 2 केल्याशिवाय तुमचं काही होत नाही. बरोबर. म्हणजे लालूच म्हणण्यापेक्षा काहीतरी गिफ्टिंग म्हणा किंवा काहीतरी प्रॉमिसिंग म्हणा, काहीतरी प्रॉमिसिंग तुम्हाला असले पाहिजेत, नाही तर मग सक्ती करा. बरोबर. जसं सक्ती केल्याशिवाय तुम्हाला हे होत नाही, तसं मी शासन दरबारी ही मी एक योजना दिलेली आहे की हे ऑर्गन डोनेट करत असताना त्यांना काय काय देण्यात यावं. जसं आता तुला इथे किंवा खुल्या मंचावर खुलेपणाने सांगायला हरकत नाही की जसं स्वातंत्र्य सैनिकाला ताम्रपट दिलं जात होतं, तसं माझं म्हणणं आहे ऑर्गन डोनेट करणाराला सुवर्णपट द्यावा. सुवर्ण लेटर, एक पत्र द्यावं ज्याच्यावर त्याचं नाव असावं, त्यांनी काय त्याचा तो प्रोफॉर्मा, त्याचे ते पॅरामीटर्सही मी सांगितले आहेत की डोळे असतील तर 2 ग्रामचंच गोल्डच्या पत्रावरती त्याचं नाव द्यावं, पूर्ण असेल तर अर्ध्या तोळ्यावरती द्यावं, बॉडी डोनेट केली असेल तर. या टाईपचं मी त्यांचा प्रोफॉर्मा असा बाय फॉरगेट करूनही शासन दरबारी दिलेला आहे. युती शासनाच्या मागच्या काळामध्ये दुर्दैवाने मंत्री अजूनही तेच आहेत, पण त्यांचं अजूनही मला काही बोलावणं आलेलं नाही. तर भाग आपल्याला माहिती आहे. आणि आणखीन एक याच्यामध्ये मला असं वाटतं की शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये किंवा खाजगी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये जी बेवारस मृतदेह येतात तर ते सरळ वापरू शकतात का? त्यांचा अंत्यसंस्कार करणं त्यांना बंधनकारक असतं? बरोबर. अगदी माझ्या डोक्यातून स्किप झालेल्या मुद्द्यावरला तू हात घातलास. जसं आजच्या घडीला किंवा महाराष्ट्रामध्ये जे काही मेडिकल कॉलेजेस आहेत, या मेडिकल कॉलेजला येणारे देह जे हॉस्पिटल मुंबईहून येतात. बरं. मुंबईमध्ये ते देह कुठले असतात? तो आत्ता जो उल्लेख केलेला आहे, बेवारस पडलेले देह किंवा मुंबईमधले भिकारी की ते उचलायचे, अंत्यसंस्कार करण्यासाठी तर बघ ते करण्याच्या ऐवजी ते स्टोअर केले जातात. इथे या ठिकाणचं फॉर्मलिन नावाचं काहीतरी औषध असतं, फॉर्मलिनचा हौदच असतो त्याच्यामध्ये, आणि मग तो कित्येक वर्ष राहतात. डिसेक्शन नाही केलं तर मग ती रिक्वायरमेंट आली. परभणी मेडिकल कॉलेजला बॉडी पाहिजे, मग जे हॉस्पिटल त्याला पॅक करतं, ॲम्ब्युलन्समध्ये टाकून पाठवून देतं. असं सगळीकडे. तर मला त्या अनुषंगाने तेच विचारायचं आहे की ज्या भिकाऱ्यांच्या देहावरती आपण म्हणजे डॉक्टर शिकतात आणि आपल्यावरती इलाज करतात, मग खऱ्या अर्थाने भिकारी कोण आलं? अगदी खरी गोष्ट आहे. कारण डॉक्टर्स जोपर्यंत मृतदेह हाताळणार नाहीत आणि मृतदेहाचा पूर्ण अभ्यास, त्याची अनाटॉमी समजून घेणार नाहीत, तोपर्यंत ते आपल्यावर उपचार नाही करू शकणार नाही. बरोबर. आणि त्यासाठी आपण जो देह डॉक्टरांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या प्रयत्नामुळं वाढवलेला आहे, जगवलेला आहे, आपल्या नंतरच्या पिढीला सुद्धा हे ज्ञान पुढे यावं आणि त्यांना उपचार मिळावेत चांगले. कारण वैद्यकीय क्षेत्रामध्ये खूप प्रगती होतीये, पण त्याच्यातलं मूळ गाभा मला असं वाटतं की जोपर्यंत डेड बॉडीज उपलब्ध अभ्यासासाठी, म्हणजे असं येते की मला फिजिक्स शिकायचंय पण माझ्याकडे पुस्तकच नाही, तर बिना पुस्तकाचं मी नाही शिकू शकणार ना. तसं हे देहाचं पुस्तक आहे आणि ते उघडून वाचायचं आहे तुम्हाला, आणि ते वाचण्यासाठी जर पुस्तकच नसेल विद्यार्थ्यांकडे तर ते ऐकून खूप कठीण. आता मी तुला सांगतो एक किस्सा म्हणून की नानांचं जेव्हा देहदान केलं तेव्हा माझा 10वीतला क्लासमेट, म्हणजे जवळपास 30-32 वर्षानंतर माझं घर शोधत घरी आला. तो डॉक्टर आहे जालन्याला मोठा. मला म्हणाला, विनय मी तुला फक्त भेटायला यासाठी आलो की तू तुझ्या वडिलांचं देहदान केलंस. बिईंग डॉक्टर आमच्यासाठी या जगामध्ये सर्वात सन्माननीय काय असेल तर आई वडिलांनंतर तो देह, ज्या देहावरती आम्ही शिकलो. खरंय, अगदी खरंय. आणि तू तुझ्या वडिलांचं देहदान केलं म्हणून अक्षरशः म्हणजे 30-32 वर्षाच्या नंतर कोणाचे फोन नंबर तर काय ॲड्रेस सुद्धा माहीत नाही, तो ॲड्रेस शोधत घरी आला. अगदी खरी गोष्ट, अगदी खरी. आणि मला म्हणाला की इतकं चांगलं काम केलं, प्रयत्नांना त्यापर्यंत यश कसं आलंय, म्हणजे किती जणांनी तुला तुझ्या रिक्वेस्टला. कारण गंमत अशी आहे की अवयवदानासाठी लोकांना कन्व्हिन्स करणं ही तर फार वेगळी गोष्ट आहे. त्याच्या संबंधी काही एखादा अनुभव आहे का तुला, म्हणजे चांगला आणि वाईट सुद्धा? अवयवदानाच्या संदर्भामध्ये बोलायचं तर माझ्या हातावरती आत्तापर्यंत जसं तू सांगितलं की 2 जणांचे अवयव झालेत. त्यामध्ये एका मुलाचे 3 अवयव आम्ही डोनेट करू शकलो, ते म्हणजे 2 किडनी आणि 1 लिव्हर.
मराठवाड्यामध्ये घडलेला तोही एक इतिहास होता की एकाच रुग्णाला किडनी आणि लिव्हर बसलं संभाजीनगरच्या, आणि त्याच वेळेस जो मगाशी किस्सा सांगितला, नांदेडच्या एका रुग्णाला किडनी गेली. हे पहिल्या अवयवदानाच्या वेळेस झालं. दुसऱ्या अवयवदानाच्या वेळेस अजून एक रेकॉर्ड झाला की जवळपास 27-28 वर्षानंतर हार्ट ट्रान्सप्लांट झालं किंवा हार्ट काढून मुंबईमध्ये रात्री 11:15 सुमारास हार्ट परभणीमधनं बाहेर केलं. मी रात्री 1:30 वाजता फोन केला तेव्हा ते हार्ट रिलायन्स हॉस्पिटल मुंबईमध्ये होतं. त्याला ग्रीन कॉरिडॉर मिळाला. ग्रीन कॉरिडॉर परभणीच्या इतिहासामध्ये तो पहिल्या मुलाच्या वेळेस ग्रीन कॉरिडॉर झालाच होता. यावेळेस 4 ग्रीन कॉरिडॉर करावे लागले आम्हाला, कारण हार्टसाठी एक प्लेन नांदेडला आलं होतं, नांदेडहून ते बाय रोड परभणीला आले, एक ग्रीन कॉरिडॉर केलं, ते केलं. बरं, हा जो सगळा जो ग्रीन कॉरिडॉरचा नाही म्हटलं तरी हे खर्चिक खूप आहे, तर हा खर्च नातेवाईकांनी करायचा असतो का शासन काही त्यात मदत करतं? याच्यामध्ये फक्त अवयवदान समन्वयक या नात्यानं माझी जबाबदारी ही असते की ही सगळी मी व्यवस्था लावून ठेवावी हे अपेक्षित असतं. म्हणून पोलिसांचं या कामी खरंच खूप सहकार्य मिळतं की पहिल्या वेळेस तर ग्रीन कॉरिडॉर म्हणजे काय हे परभणी पोलिसांना माहीत नव्हतं. पहिल्यांदा आयडीच्या आल्याच्यानंतर दुसऱ्यांदीच्या वेळेस तर पुन्हा तिसरं आणि 11th आवरला काही या पोलिसांचं सगळं जे काय प्री प्लॅनड असतं, ठरलेलं असतं, हे नोटिफिकेशन असतं, हे तुम्ही अचानक चेंज केला, अचानक सांगता की आता हे आपल्याला करायचंय, तर त्यावेळेस त्यांची गोंधळाची स्थिती होती. पण पोलिसांचे मी खरंच धन्यवाद मानतो की अशा समर प्रसंगी सुद्धा ते डोकं शांत ठेवून सहकार्य करतात. बरोबर, कारण त्यांना याच्यातलं गांभीर्य आताशा कळायला लागलंय. म्हणून ग्रीन कॉरिडॉरच्या वेळेस पोलिसांचं अतिशय मोलाचं सहकार्य लाभतं, ज्यामुळे अवयव वेळेत जातात. बरोबर. जसं परभणीमधलं एक लिव्हर नागपूरला गेलं, हार्ट मुंबईला गेलं, लंग्स पुण्याला गेले. आता पुणे आणि मुंबईवाल्यांनी चार्टर्ड प्लेन आणलं होतं, नांदेडला उतरवलं. हे म्हणलं की म्हणजे हा एक फार वेगळा मुद्दा आहे, पण ह्याचं सगळं कारण हे सामान्य माणसाच्यानं शक्य नाही ना, हे चार्टर्ड प्लेन. आता बरोबर आहे. आता हे कसं आहे की एक्सपेक्टेड किंवा नियमावलीमध्येच की मला हार्ट पाहिजे ना, तर तो मी आणण्याचा खर्च मी करावा. कोणी डॉक्टरने तरी का करावा आणि सरकारने तरी का करावा? नाही, सरकारने तरी का करावा असं नाही म्हणू शकत, सरकारने करायला हवा. नाही, सरकारने करावं, सरकार कोणाला पुरवणार काय? आता अशा गोष्टी तर फार कमी घडत असतील ना ट्रान्सप्लांट. सरकारने का करावाचा अर्थ आहे की रुग्ण जर सरकारी दवाखान्यात असेल तर सरकार करेल. तुम्हाला इलाज करताना तुम्ही प्रायव्हेटमध्ये जात खर्च सरकारने द्यावा ही अपेक्षा ठेवणं ही चुकीचं आहे. बरोबर आहे. पण हा शेवटी एकतर नशिबाचा भाग आहे, आपल्याला ते सगळं मॅच झालं पाहिजे. अगदी बरोबर. जसं ते उदाहरणामध्ये सांगितलं ना की 11व्या नंबरचा माणूस अचानक 1 नंबरवरती येऊ शकतो का, तर फक्त मॅचिंगमुळे. आणि हे खरोखर म्हणजे चमत्कारच आहे की ज्या औरंगाबादच्या एका रुग्णाला किडनी आणि लिव्हर दोन्ही ऍट अ टाइम एकाच रुग्णाला मॅच होऊन एकाच रुग्णाला 2 अवयव बसणं म्हणजे ही खरोखर चमत्कारच आहे. अगदी खरं. खूप वेगळ्या क्षेत्रात तू काम करतोस, म्हणजे आपली ओळख आहे किंवा आपण नाटकात एकत्र काम करतो, आपण बाकीच्या क्षेत्रामध्ये एकत्र असतो. मला त्याविषयी खरोखरच असं वाटत होतं की ते तर ठीक आहे, पण विनोद वेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतो आणि त्या क्षेत्रामध्ये त्याला बोलतं करावं, त्याच्याकडून ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. ही आमच्या सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा मिळाली पाहिजे ही माहिती. आणि मला आपल्याला सुद्धा हे म्हणायचं आहे की विनोद जे काही करतोय ते तुमच्या माझ्या पुढच्या पिढीसाठी करतोय. तुमच्या माझ्या पुढच्या पिढीला वैद्यकीय सोयी मिळाव्यात, वैद्यकीय उपचार मिळावेत आणि आपलं दीर्घायुष्य व्हावं. कारण आयुर्मान वाढत चाललेलं आहे, त्याच्यासाठी जबाबदार असणारे, त्याच्यासाठी कारणीभूत असणारे, काम करणारी ही माणसं आहेत, डॉक्टरसारखी. आणि डॉक्टरांनी इतकंच ही सामाजिक चळवळीत काम करणारी माणसंसुद्धा महत्त्वाची आहेत. तर आजच्या या आमच्या गप्पांमधून जर कोणाला असं वाटलं की देहदान करण्यासाठीचा एखादा सर्टिफिकेट, एखादा अर्ज विनोदपर्यंत पोचवावा, तर आपल्या या गप्पाला अर्थ येईल. तुम्ही जिथे कुठे असाल, कारण माध्यम खूप मोठं आहे, जगात जिथे कुठे असाल तिथे एक लक्षात ठेवा, तुमच्या प्रत्येक दुखण्यामध्ये जे काही औषधं तुम्ही घेता त्याच्या पाठीमागे डॉक्टरांची तळमळ असते आणि डॉक्टरांच्या शिक्षणापाठीमागे विनोदसारख्या कार्यकर्त्यांनी मिळवून दिलेले मृतदेह असतात. या सगळ्या गोष्टींचा आपण नेहमीच स्मरण ठेवावं
आणि या दृष्टीनं आपल्याला काही करता आलं तर अवश्य करावं असं मला वाटतं. विनोद, 2 मिनिट हो हो अवश्य. संपवण्याच्या अगोदर मला फक्त दोन मुद्दे मला बोलायचे आहेत. पहिलं तर रविशंकर झिंगरे, तुझं खूप खूप थँक्स नाही यासाठी. नाही मी मानणारच आहे. दोन गोष्टी. एक तर अनवट वाटाच्या माध्यमातून तू माझी निवड केलीस. ठीक आहे, माझं काम अनवट वाटा वरतूनच चालणारं आहे, पण हे कुणीतरी दखल पात्र आहे याचा मला अभिमान वाटला आणि तू माझी निवड केलीस याच्याबद्दल तुला थँक्स. आणि माझ्या कार्याबद्दल मी पुन्हा एकदा तुम्हाला एक कळकळीचं आवाहन करेल की हे शरीर तुमचं पुस्तक आहे. जसं मगाशी बोलताना विषय निघाला, मला शेवट तिथेच करायचा होता, पण तरी पुन्हा एकदा सांगतो, हे शरीर म्हणजे तुमचं पुस्तक आहे. हे पुस्तक जसं आमच्या लहानपणी की पुस्तक आम्ही खालच्या वर्गातल्या मुलांना वाचायला देत होतो किंवा विकत होतो अर्ध्या किमतीत वगैरे, हे काळ होता. आता तो काळ राहिला नाही. आता तो काळ राहिला नाही. तर आता ह्या शरीराच्या पुस्तकाचं काय करायचं? हे रद्दीत टाकायचं, जाळून टाकायचं, पुरून टाकायचं का गरजू विद्यार्थ्याला वाचायला द्यायचं, हे ज्याचं त्यांनी ठरवावं. थँक्यू व्हेरी मच विनोद. आणि तू इथं आलास, गप्पा मारल्यास आणि आमच्या सगळ्या जे काही सबस्क्रायबर्स आहेत, श्रोते आहेत, प्रेक्षक आहेत, त्यांना एक नवीन विषयाची आपण ओळख करून दिली. तुमचे सुद्धा खूप खूप आभार. आणि आपण असंच भेटत राहू आपल्या या नवीन रविधा चॅनलमध्ये. नवीन नवीन व्यक्ती, नवीन नवीन अनवट वाटा शोधणारी विनोदसारखी माणसं तुमच्यासमोर आणण्याचा माझा प्रयत्न आहे. फार दूर जायचं नाही, फार ग्लॅमरस माणसं शोधायची नाहीत. आपल्या आजूबाजूला सुद्धा खूप खूप माणसं काम करतात, त्या माणसांना तुमच्यासमोर आणायचं आहे आणि त्यासाठी तुमच्या सगळ्यांचं सहकार्य आणि सबस्क्रिप्शन आवश्यक आहे. धन्यवाद पुन्हा एकदा. धन्यवाद. रविधा, विधा विविधा सदा. बाय रवी.